नमस्कार, मी मीनल गांगुर्डे। मुंबईतल्या भुलेश्वरची 22 फुटी गणेश मूर्ती कोसळून घडलेल्या दुर्घटनेनंतर राज्यभरात हळहळ व्यक्त होते। दोघांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला। लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव लोकांना एकत्र आणण्यासाठी सुरू केलं होतं। मात्र दिवसेंदिवस या सण उत्सवांना इव्हेंटचं रूप येतंय। गणेश विसर्जनाची तासनतास चालणारी मिरवणूक आणि दणदणाट तसा मुंबई आणि पुणेकरांना नवा नाही। मात्र आता तर 8-9 तासांच्या आगमन सोहळ्याचा ट्रेंडही मुंबईत सुरू झालाय। एखाद्या विसर्जन सोहळ्याप्रमाणे पाद्यपूजन असो की गणेशाचं आगमन, अगदी डीजेच्या दणदणाटात याचा सोहळा केला जातो। यातही मंडळांमधील स्पर्धा ही चिंता वाढवणारी आहे। दहीहंडीत तर थरांचे विक्रम करणारे आणि गणेशोत्सवात मूर्तीच्या उंचीचा विक्रम करणारे असे दोघेही यात आले। मात्र या उंचीच्या स्पर्धेतून नेमकं काय हाती लागतंय हा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा आहे। दहीहंडीच्या थरांच्या विक्रमात वरच्या थरावरून कोसळलेल्या एखाद्या गोविंदाचं आयुष्य जायबंदी झाल्याच्या अनेक घटना मुंबईत घडल्यात। दहीहंडी उत्सवात 9-10 थरांपर्यंतचे मानवी मनोरे रचले जातात। दरवर्षी दहीहंडीच्या दिवशी कित्येक गोविंदा मनोऱ्यावरून कोसळून रुग्णालयात दाखल होतात, तर कित्येकांना आयुष्यभराच्या अपंगत्वाचा सामना करावा लागतो। तर दुसरीकडे गणेशोत्सव साजरा करताना गणेश मूर्तींच्या यातून उंचीची स्पर्धा कशासाठी हा मुद्दा ऐरणीवर आलाय। आजच्या या व्हिडिओत आपण याच मुद्द्यांवर असणाऱ्या विविध बाजू जाणून घेणार आहोत। साधारणपणे सण उत्सवांमध्ये शिरलेल्या या दणदणाटी इव्हेंटबाबत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, पंचांगकर्ते आणि लेखक डॉ. सोमण यांनी खंत व्यक्त केली आहे। नमस्कार। सध्या उत्सवांचा इव्हेंट होत चाललेला आहे। उत्सव करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे, परंतु उत्सवांचा मूळ हेतू जो आहे ना तो हरवत चाललेला आहे। पुढच्या पिढीसमोर आपण वेगळाच आदर्श निर्माण करतोय की काय अशी शंका मनात यायला लागलेली आहे। आता दहीहंडीचं स्वरूप सुद्धा इव्हेंटमध्ये होत चाललेलं आहे। लाखोंची बक्षिसं दिली जात आहेत आणि थरावर थराची उंची किती, दहीहंडीची उंची किती याच्यावर त्याचं स्वरूप अवलंबून राहिलेलं आहे। हे योग्य नव्हे। अर्थात दहीहंडी साजरी करायला पाहिजे, उत्साहानं करायला पाहिजे, परंतु मूळ उद्देश जो सणांचा आहे ना तो जपला गेला पाहिजे। खरं म्हणजे गणपतीचे गुण आपल्या अंगी यावं यासाठी गणेशोत्सव साजरा करायचा असतो, गणेश पूजन करायचं असतं। 14 विद्या 64 कलांचा तो अधिपती। आपण आयुष्यात एक विद्या, एक कला जरी शिकलो ना तरी आपलं जीवन सुखकारी होत असतं। तेव्हा मूळ हेतू बाजूला राहतो आणि उत्सवी स्वरूप येतं। सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याचं लोकमान्य टिळक आणि भाऊसाहेब रंगारी यांनी प्रयत्न केले आणि त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला। परंतु त्याचा मूळ उद्देश होता जनजागृती करणं, लोकशिक्षण करणं, लोकांना एकत्र आणणं। पण गणेश मूर्तींची संख्या वाढलेली आहे, उंची गणेश मूर्तींची वाढलेली आहे। अर्थात गणपतीच्या मूर्तीची उंची कमी असली तरी चालेल, पण भक्ती मोठी पाहिजे, श्रद्धा मोठी पाहिजे आणि हा धार्मिक उत्सव आहे। गणपतीची मूर्ती गणेश मंडपात आणताना सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे। उत्सव हे कशासाठी आहेत तर पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी आहेत, भक्षण करण्यासाठी नाही आहेत। तेव्हा उत्सव साजरे करताना आपण भान राखलं पाहिजे। आता टुरिझम वाढलेलं आहे, गणपती उत्सव पाहण्यासाठी अनेक परदेशी लोक येत असतात, तेव्हा आदर्श असा गणेशोत्सव आपण करायला पाहिजे। अर्थात नियमाने होणार नाही, बंधनाने होणार नाही, हे काम सरकारचं नाहीये, तर सर्व गणेश मंडळांनी एकत्र यायला पाहिजे। सणांच्या बदलत्या रूपाबद्दल कालनिर्णयचे सर्वेसर्वा आणि अर्थशास्त्रासह विविध विषयांचे अभ्यासक जयराज साळगावकर यांनी चिंता व्यक्त केली आहे। ते काय म्हणाले हे पाहूया। गेल्या 30-40 वर्षांमध्ये जो साईज आकाराचा एक जो ट्रेंड झाला आहे, जो लालबागच्या राजाने चालू केला असं समजलं जातं की कोणाचा गणपती मोठा। आता गणपतीचा आकार आणि गणपतीची भक्ती
या दोघांचा काहीही संबंध नाही. पुण्यासारख्या जिथे गणपतीचं हेडक्वार्टर्स आहे पेशव्यांमुळे, तिथे सगळे गणपती हे असे 2 फुटाचे असतात. किती मोठा गणपती असो 2 फुटाचा असतो आणि शांतपणे मिरवणूक चालते. पूर्वी 4 दिवस चालायची होय, तसं काही होत नाही. आता त्यांनी रिफॉर्म केलाय स्वतःला. तसं मुंबईने स्वतःला रिफॉर्म करणं गरजेचं आहे. 25 फूट 30 फूट वर ते प्लॅस्टर ऑफ पॅरिस. परवा बाप्पा पडले, खाली 2 लोक चिरडले गेले. ही तर निश्चितच नाही आहे भक्ती गणपती. तशी गोविंदा 6 थर 7 थर 8 थर. लोकांचा जीवाशी खेळ आहे. तो पडतात खाली जाळी नाही, डोक्यावर हेल्मेट नाही आणि सगळे पॉप्युलिस्ट आहेत, नेते ब्युरोक्रॅट सगळे, की ते होऊ देत आहेत. हेच नेते त्याला शिव्या घालतात आणि स्वतःचा त्याचा गोविंदा 8 याचा असतो थरांचा. तर हे ॲस्थेटिक्स तसं जे आहे ते अधिक धरून जिम्नॅस्टिक्स रूपाचं आहे. तो त्याच्याकडे जिम्नॅस्टिक्स म्हणून पाहिलं पाहिजे, खाली घाण लावली पाहिजे आणि एकही माणसाला इजा होणार नाही पाहिलं पाहिजे. कृष्णाने जेव्हा मटक्यातून दही फोडलं आणि ते खाल्लं तेव्हा कोण मेलं नाही हो, कोणी पडलं नाही हो. तर ही थरांची उंची आली कुठून? हे डेंजरस आहे. एकंदरच काय, सण उत्सवांमधील उंचीच्या या स्पर्धेत भाव न राहता केवळ स्पर्धा आणि इव्हेंटच शिल्लक राहील की काय अशी भीती व्यक्त होत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा. यांसारखी माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी NDTV मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.